नमस्कार मित्रांनो, आज आपण कोयना अभयारण्य परिसरातील एक सुंदर आणि निसर्गरम्य ठिकाण पाहणार आहोत. मोरणा गुरेघर धरण. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात पाटण शहरापासून सुमारे 14 किलोमीटर अंतरावर वसलेले हे धरण सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेले आहे. वाल्मिकी पठाराच्या पायथ्याशी असलेले हे धरण परिसराच्या सौंदर्यात भर घालते आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. मोरणा नदीवर बांधलेले हे एक मातीचे धरण असून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मध्यम सिंचन प्रकल्पांपैकी एक आहे. या धरणाची पाणीसाठा क्षमता सुमारे 1.36 ते 1.39 टीएमसी इतकी आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले असून पिण्याच्या पाण्याच्या गरजाही मोठ्या प्रमाणात पूर्ण होत आहेत. धरणाच्या सभोवतालचा परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला आहे. हा भाग कोयना वन्यजीव अभयारण्याच्या सानिध्यात असल्यामुळे येथे समृद्ध जैवविविधता पाहायला मिळते. या जंगलात बिबट्या, रानडुक्कर, साळींदर तसेच इतर अनेक वन्यप्राणी आढळतात. विविध प्रकारचे सुंदर पक्षी, पाणपक्षी आणि सरपटणारे प्राणीही येथे दिसून येतात. सह्याद्रीच्या उंच पर्वतरांगा, हिरवेगार डोंगर, दाट जंगल आणि विशाल जलाशय यांचे मनमोहक दृश्य पर्यटकांना भुरळ घालते. येथील शांत वातावरण आणि निसर्ग सौंदर्यामुळे हा परिसर पर्यटकांमध्ये जन्नत पॉइंट म्हणून प्रसिद्ध झाला आहे. धरणाच्या वरच्या बाजूस वाल्मिकी पठार आणि पठारपुंज गाव आहे. विशेष म्हणजे या भागात देशातील सर्वाधिक पर्जन्यमान नोंदवले जाते. त्यामुळे पावसाळ्यात हा संपूर्ण परिसर धुक्याने वेढलेला असतो आणि निसर्गाचे अप्रतिम रूप अनुभवायला मिळते. याच परिसरात शिवकालीन इतिहासाची साक्ष देणारा भैरवगड किल्लाही आहे. त्यामुळे निसर्गप्रेमी, ट्रेकर्स आणि इतिहासप्रेमींसाठी हा भाग विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. येथील प्रसिद्ध छोटा धबधबा, ज्याला स्थानिक लोक जन्नत पॉइंट म्हणून ओळखतात, तोही पर्यटकांना आकर्षित करतो. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अनेक पटींनी खुलून दिसते. जर तुम्ही निसर्ग, वन्यजीव, धबधबे आणि शांत वातावरणाचा आनंद घेऊ इच्छित असाल तर मोरणा गुरेघर धरण हे नक्कीच भेट देण्यासारखे ठिकाण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.